डायरेक्ट मजा नाही येत, आधीपासून बघा. तर आज आवाजावर नाही तर व्हिडिओवर लक्ष द्या भावांनो, कारण की आपला आवाज हे बसलेला आहे. तर आज अचानक प्लॅन झाला होता आणि आम्ही सगळे मित्र निघालो यवतमाळला. तर महाराष्ट्रात असलेले एक नंबरची नवरात्री म्हणजे यवतमाळ. तर आल्या आल्या मानाची देवी म्हणजेच हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ या देवीचे आम्ही दर्शन घेतले आणि त्यानंतर यवतमाळच्या मार्केटने निघालो आम्ही बाकीच्या देवा बघण्यासाठी. तर आज व्हिडिओ थोडा मोठा होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिले जाता जाता आम्हाला रस्त्यात ही बंगाली देवी लागली, ही एक नंबर होती राव. आणि या देवीचं दर्शन घेऊन लगेच निघालो दुसऱ्या देवीकडे. तर नंतर आलो आम्ही एकता दुर्गोत्सव मंडळ. याची थीम तर भारीच होती, पण याची देवी पण एक नंबर होती राव. आणि त्यातल्या त्यात यवतमाळच्या देवा म्हणलं तर बघायचं कामच नाही, शेवट असतो राव. नंतर लगेच आम्ही निघालो दुसऱ्या देवीकडे. इथलं पण डेकोरेशन एक नंबर होतं आणि या देवीपाशी असली खतरनाक आरती चालू होती की तुम्ही स्वतःच ऐका. तर इथली आरती करून आम्ही आलो दुसऱ्या देवीपाशी. हे पण देवी एक नंबर होती आणि आपल्या माणसाला भूक लागली की विषय क्लोज असतो. नाश्ता करून लागलो परत देवा बघायला आणि देवा एवढ्या होत्या की खतम व्हायचं नावच घेत नव्हतं राव. नंतर एका अशा मंडळापाशी आलो की ज्यांनी केदारनाथ थिमोर डेकोरेशन केलं होतं. हे डेकोरेशन एकदम कडक दिसू लागलं होतं राव आणि यांचं मधातलं डेकोरेशन आणि देवी पण एक नंबर होती राव. नंतर आलो आपण लोकमान्य दुर्गोत्सव मंडळाकडे आणि यांचं दरवर्षी काहीतरी युनिक देवी राहते. नंतर आलो जय शिवराय दुर्गोत्सव मंडळ दरडा नाका आणि यांचं डेकोरेशन तर हर वेळेस टॉपचं राहते आणि ही आहे यांची देवी. तर कशी दिसते हे कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपले सगळे कार्यकर्ते डायरेक्ट भूत बघा आले राव. काही म्हणणार राव, इथं भूत लय खतरनाक लटकवलं होतं. आता पुढचा एक्सपिरियन्स हे ऐकून नाही तर बघून घ्या. आणि हा सगळा कार्यक्रम खतम झाल्याच्या नंतर इथली देवी दिसते. नंतर लगेच आलो आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाच्या गुफेमध्ये. तर इथं भूत तर दिसतेलच, त्यानंतर तुम्हाला इथं 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होतील. तर त्यासाठी तुम्हाला टेकडीवरून खाली रेंगून पाण्यातून बर्फातून अशा जाग्यावरून जावं लागेल. आणि त्यानंतर ही आहे इथली देवी. तर इथं तर आम्ही भूताला नाही पण भूत आम्हाला पाहून नक्कीच घाबरला होता राव. त्यानंतर आम्ही एका अशा मंडळाकडे आलो, तिथलं डेकोरेशन खरंच खूप भारी होतं राव. म्हणजे एकदम विठ्ठलाच्या वारीसारखं डेकोरेशन होतं आणि इथली देवी पण एकदम भारी होती. तुम्हाला हे देवी आणि डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर आलो आम्ही वडगावला, जिथे की राम मंदिर तयार केलं होतं आणि याचं डेकोरेशन तर भारी होतच पण देवी पण एक नंबर होती. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.